कहाणी आदित्य राणूबाईची। एका आदित्य राणूबाई तुमची कहाणी। आटपाट नगरात एक ब्राह्मण होता। तो नित्य समिधा फुलं दुर्वा आणावयास रानात जात असे। तिथे नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या। काय ग बायांनो, कसला वसा वसता तो मला सांगा। तुला रे वसा कशाला हवा? उठशील मातशील घेतला वसा टाकून देशील। ब्राह्मण म्हणाला, उतत नाही मातत नाही, घेतला वसा टाकत नाही। तेव्हा त्या म्हणाल्या, श्रावण मास येईल, पहिल्या आदित्यवारी मौनानं मुकाट्यानं उठावं, सचीळ म्हणजेच वस्त्रासहित स्नान करावं, अग्रोधक पाणी आणावं, विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य राणूबाई काढावी, 6 रेघाचं मंडळ करावं, 6 सुतांचा तातू करावा, त्यास 6 काठी द्याव्या, पानफुल वाहावं, पूजा करावी, पानाचा विडा, फुलांचा झेला, दशांगाचा धूप, गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा, 6 मास चाळावी, 6 मास पाळावी, माघी रथसप्तमी संपूर्ण करावं। संपूर्णास काय करावं? गुळाच्या पोळ्या, बोटव्याची खीर, लोणकडं तूप, मेवण जेवू सांगावं, असेल तर चिरचोळी द्यावी, नसेल तर जोड गरसोळी द्यावी, नसेल तर 2 पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं। असा वसा ब्राह्मणानं केला। त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला। भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावू धाडलं। ब्राह्मण जातेवेळेस भिवू लागला, कापू लागला। तेव्हा राजाच्या राणीने सांगितलं की भिवू नका, कापू नका, तुमच्या मुली आमच्या येथे द्या, आमच्या मुली गरीबाच्या, तुमच्या घरी कशा द्याव्या? दासी कराल, बटकी कराल? राणी म्हणाली, दासी करीत नाही, बटकी करीत नाही, राजाची राणी करू, प्रधानाची राणी करू। मार्गशीर्षाचा महिना आला। ब्राह्मणानं लगीन करून मुली दिल्या। एक राजाचे घरी दिली, एक प्रधानाचे घरी दिली। गेल्या पावली मुलींचा समाचार घेतला नाही। 12 वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला। राजाच्या घरी गेला। लेकीनं बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, ती तू ऐक। तुझी कहाणी ऐकायला मला काही वेळ नाही। राजा पारधीला जाणार आहे, त्याला जेवायला उशीर होईल। तोच त्याने मनात राग आला, तेथून निघाला, प्रधानाच्या घरी गेला। तिनं पाहिलं आपला बाप आला म्हणून बसायला पाट दिला, पाय धुवायला पाणी दिलं। बाबा बाबा गुळ खा, पाणी प्या। गुळ खात नाही, पाणी पित नाही। माझी कहाणी करायची आहे, ती तू अगोदर ऐक। तुझी कहाणी नको ऐकू तर कुणाची ऐकू? घरात गेली, उतरंडीची 6 मोती आणली, 3 आपण घेतली, 3 बापाच्या हातात दिली। त्यानं मनोभावे कहाणी सांगितली। लेकीनं चित्तभावेने ती ऐकली। नंतर जेवून खाऊन बाप आपल्या घरी आला। बायकोनं विचारलं, मुलींचा समाचार कसा आहे? तिनं कहाणी ऐकली नाही। ती दारिद्र्यानं पेडली, दुःखानं व्यापली। राजा मुलखावर निघून गेला। जिनं कहाणी ऐकली ती भाग्यानं नांदत आहे। इकडे दरिद्री जी झाली होती तिनं आपल्या लेकास सांगितलं, मावशी घनघोर नांदत आहे, तिकडे जाऊन काही दिलं तर घेऊन ये। पहिला आईतवारी पहिला मुलगा उठला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कोणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा, तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे। कसा आला आहे, काय आला आहे? फाटकं नेसला आहे, तुटकं पांघरला आहे, तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे, परसदारानं घेऊन या। परसदारानं घेऊन आल्या, न्हाऊ माखू घातलं, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, कोहळा पोखरला, होड मोहरांनी भरला। बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा। वाटेनं आपला जाऊ लागला। तो सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला, हातीचा कोहळा काढून नेला, घरी गेला। आईनं विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? दैवे दिलं, कर्माने नेलं, कर्माचं फळ पुढं उभं राहिलं। मावशीनं दिलं होतं ते पण सर्व केलं। पुढं दुसऱ्या आदित्यवारी दुसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला। अगं अगं दासींनो, तुम्ही दासी कुणाच्या? आम्ही दासी प्रधानाच्या। प्रधानाच्या राणीला माझा निरोप सांगा। त्यांनी सांगितला। मग प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेऊन न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातलं, काठी पोखरून होण मोहराने भरून दिली। बाबा कुठे ठेवू नको, विसरू नको, घरी जतन करून घेऊन जा म्हणून सांगितलं। वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आला, हातची काठी काढून घेतली, घरी गेला, झालेली गोष्ट राणीला सांगितली। दैवे दिलं ते सर्व कर्मानं नेलं। पुढे तिसऱ्या आदित्यवारी तिसरा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला। पहिल्यासारखा प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ माखू घातला, पितांबर नेसायला दिला, जेऊ खाऊ घातला, नारळ पोखरून होण मोहरांनी भरून दिलं, कोठे ठेवू नको, विसरू नको म्हणून सांगितलं। घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला विहिरीत उतरला, तो नारळ गडगडून विहिरीत पडला। घरी गेला, आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई ग, मावशीने दिलं, पण दैवानं ते सर्व बुडालं। चौथ्या आदित्यवारी चौथा मुलगा गेला, तळ्याच्या पाळी उभा राहिला,
त्यालाही प्रधानाच्या राणीनं घरी नेऊन न्हाऊ मागू घातलं. पितांबर नेसावयास दिला. जेऊ खाऊ घातलं. त्याला दह्याची शिदोरी होणं मोहरा घालून बरोबर दिली. सूर्यनारायण घारीच्या रूपानं आला. हातची शिदोरी घेऊन गेला. घरी गेला. आईने विचारलं, काय रे बाबा, मावशीने काय दिलं? आई, मावशीने दिलं, पण दैवाने ते सर्व नेलं. 5वे आदित्यवारी तळ्याच्या पाळी ती उभी राहिली. दासींनी तिला निरोप दिला. बहिणीला सांगितलं. बहिणीनं तिलाही परसदारानं घरी नेलं. न्हाऊ माखू घातलं. पाटाव नेसायला दिला. प्रधानाची राणी आदित्यवारीची कहाणी करू लागली. काय वसा करतेस तो मला सांग. बहीण म्हणाली, अगं अगं चांडाळणी, पापिनीची, बापाची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दारिद्र्य आलं. राजाच्या राणीनं विचारलं, याला उपाय काय करू? तेव्हा तिनं वसा सांगितला. ती बहिणीच्या घरी राहिली. श्रावणमास आला. सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणाची पूजा केली. इकडे राजाला भाग्य आलं. राजानं बोलावू धाडलं. मावशी मावशी, तुला छत्र आली, चामरं आली, पाईक आले. मला रे पापिणीला छत्र कोठली, चामरं कोठली, पाईक कोठले, परवर कोठले? बाहेर जाऊन राजाशी दाराशी बघतात तो राजा बोलावून आला आहे. राजा आला तशी घरी जायला निघाली. एकमेकींना बहिणींनी आहेर केले. वाटेने जाऊ लागली. तो पहिल्या मजलेस स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. वाटेना एक मोळी विक्या जातो आहे. त्याला म्हणाले, आमच्या बाईंची कहाणी ऐकायला ये. तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ? माझं पोट भरलं पाहिजे. असं म्हणून तो राणीकडे आला. तशी 6 मोते राणीनं घेऊन 3 त्याला दिली. 3 आपल्या हाती ठेवली. मनोभावे कहाणी केली. चित्तभावे त्याने ऐकली. त्याची लाकडाची मोळी होती ती सोन्याची झाली. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा वसल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. तुला रे वसा कशाला हवा? उठशील, मातशील, घेतला वसा टाकून देशील. उतत नाही, मातत नाही, घेतला वसा टाकीत नाही. तेव्हा वसा राणीनं सांगितला. पुढं 2ऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. माळ्याचा मळा पिकत आहे, विहिरीला पाणी लागत नाही. असा एक माळी चिंतेने बसला आहे. त्याला हाक मारली. आमच्या बाईची कहाणी ऐक. तो म्हणाला. राणीने 6 मोते घेऊन 3 आपण घेतली. 3 माळ्याला दिली. राणीनं कहाणी मनोभावे सांगितली. चित्तभावे माळ्याने ऐकली. माळ्याचा मळा पिकू लागला. विहिरीला पाणी आलं. तो म्हणाला, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा वसल्याचं काय फळ? काय वसा असेल तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. पुढं 3ऱ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. एक म्हातारी आहे. तिचा मुलगा वनात गेला आहे. एक डोहात बुडाला होता. एक सर्पानं खाल्ला होता. त्यामुळं चिंताक्रांत बसली होती. तिला म्हणाले, आमच्या बाईची कहाणी ऐक. ती म्हणाली, कहाणी ऐकून मी काय करू? मी मुलांसाठी रडते आहे. बरं, येते. मग ती राणीकडे आली. राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली. तिनं चित्तभावे ऐकली. तिचा मुलगा वनात गेला तो आला. डोहात बुडाला तो आला. सर्पानं खाल्ला तो आला. ती म्हणाली, बाई बाई, कहाणी ऐकल्याचं हे फळ, मग वसा वसल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं तिलाही वसा सांगितला. पुढं 4थ्या मजलेस गेली. स्वयंपाक केला. राजाला वाढलं, मुलांना वाढलं. आपलं पान वाढून घेतलं. तेव्हा कहाणीची आठवण झाली. करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा. नगरात कोणी उपाशी आहे का याचा शोध करा. उपाशी नाही, काही नाही. काना डोळा, मासाचा गोळा, हात पाय नाही. असा एक मनुष्य रस्त्यामध्ये होता. त्याच्या अंगावर तांब्याभर पाणी ओतलं. पालथा होता तो उताणा केला. 6 मोते होती. 3 मोते त्याच्या बेंबीवर ठेवली. 3 मोते आपण घेतली. राणीनं मनोभावे कथा सांगितली. ती त्यानं ऐकली. त्याला हातपाय आले, देह दिव्य झाला. तो म्हणाला, कहाणी ऐकल्याचं एवढं फळ, मग वसा घेतल्याचं काय फळ? काय वसा आहे तो मला सांगा. मग राणीनं त्याला वसा सांगितला. 5व्या मुक्कामास घरी आले. स्वयंपाक केला. सूर्यनारायण जेवायला आले. 7 दरवाजे उघडले. लोह गंगाळ पाणी तापलं. षड्रस अन्न पक्वान्न जेवायला केली. सूर्यनारायण भोजनास बसले. त्यांना पहिल्या घासास केस लागला. ते म्हणाले, अगं अगं, कोणा पापिनीचा केस आहे. राजाच्या राणीला 12 वर्ष दारिद्र्य आलं होतं. तिनं आदित्यवारी वरचणी खाली बसून केस विंचरले होते. काळच वाळ डोईचा केस.
वळचणीची कडी डाव्या खांद्यावर वेसीबाहेर काढून दे. राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला. तसं कोणालाही होऊ नये. ब्राह्मणाला, मोळीविक्याला, राजाच्या राणीला, माळ्याला, म्हातारीला काना डोळा मासाचा गोळा इतक्यांना जसा सूर्यनारायण प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सफळ संपूर्ण.